द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 16 अंतर्मन आणि आनंद. अमेरिकन मानसशास्त्रांचे जनक विलियम जेम्स म्हणतात की 19व्या शतकातील सर्वात मोठा शोध हा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील नाही, तो आहे भारलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा. प्रत्येक मानवात असलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा स्रोत कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. अखंड आनंदाची शुद्ध सरिता तुमच्या अंगणी तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही कोणतीही दुर्बलता दूर करू शकता. तुमचं अंतर्मन समस्या सोडवू शकतं, तुमच्या शरीराला निरोगी करू शकतं आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी तुमची भरभराट करू शकतं. स्वप्नातील जीवनसाथीशी साखरपुडा होणं, कॉलेजमधून पदवी मिळणं, जेव्हा तुमच्या बाळाचा जन्म होणं हे अनुभव कितीही हळूवार चमत्कृतीपूर्ण असले तरी ते खरा व शाश्वत चिरंतन आनंद देऊ शकत नाहीत. ते कायम टिकणारे नसतात. एका पुस्तकात म्हटले, ज्याची ईश्वरावर श्रद्धा तो सदैव सुखी. जेव्हा तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही शांत, समतोलाचा आणि तणावमुक्त जीवन जगता. जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम, शांती आणि शुभेच्छा देता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाच्या उत्तुंग इमारतीची पायाभरणी करता. सुखाचीच निवड करा. सुख ही मानसिक अवस्था आहे. बायबलमध्ये म्हटलं आहे, तुम्ही कोणाची सेवा कराल हे ठरवा. तुम्हाला सुख निवडायचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते अगदी सोपं वाटत असेल आणि ते तसं सोपंही आहे. कदाचित म्हणूनच लोक सुखाच्या वाटेवर ठेचकाळत असतील. ते सुखाच्या साध्यासुध्या किल्लीला पाहू शकत नाहीत. जीवनातील मोठ्यात मोठ्या अन महान गोष्टी साध्या, गतिशील आणि रचनात्मक असतात. त्या कल्याण करतात, सुख देतात. सेंट पॉल म्हणतात, बंधूंनो, ज्या गोष्टी खऱ्या, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्याचीच प्रशंसा करा. सुखाची निवड अशी करा. आतापासून सुखाच्या निवडीला प्रारंभ करा. सकाळी जाग येताच स्वतःशी म्हणा, ईश्वरीय व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचं संचालन करत आहे. आज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन माझ्या हितासाठी कार्य करतील. माझ्यासाठी हा एक नवीन आणि आश्चर्यकारक दिवस आहे. यासारखा अन्य कोणताच दिवस नसेल. दिवसभर मला दिव्य मार्गदर्शन लाभत आहे आणि आज मी जे करीन त्या सगळ्यांची भरभराट होईल. विनाअट प्रेमानं मला वेढून घेतलं आहे. माझं ध्यान जेव्हा शुभ गोष्टींऐवजी अशुभ गोष्टींवर असेल तेव्हा मी माझं ध्यान शुभ गोष्टींवर पुन्हा केंद्रित करेन. मी एक आध्यात्मिक चुंबक असून केवळ आशीर्वाद व समृद्धी आकृष्ट करत आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी दमदार करा, मग तुम्ही सुख निवडाल. आनंदी राहण्याची सवय. काही वर्षांपूर्वी आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोनेमारा इथल्या शेतकऱ्याच्या घरात मी एक आठवडा राहिलो होतो. माझा यजमान खूप हसतमुख होता. सतत गाणी गुणगुणत असायचा किंवा शीळ वाजवताना दिसायचा. मी त्याला त्याच्या या सुखाचं रहस्य विचारलं. सुखी राहणं माझी सवय आहे, तो म्हणाला. रोज सकाळी उठल्यावर, रोज रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या कुटुंबियांना, पिकांना, गुरांना धन्यवाद देतो. अत्यंत चांगल्या पिकाबद्दल ईश्वराला धन्यवाद देतो. त्याचे आभार मानतो. या शेतकऱ्यानं 40पेक्षा अधिक वर्षापूर्वीपासून ही सवय अंगीकारली होती. ज्या विचारांची पुनरावृत्ती सतत केली जाते ते अंतर्मनावर खोल रुजतात. तुम्ही सुखी राहण्याची तीव्र इच्छा बाळगा. तुम्ही मनापासून सुखाची इच्छा बाळगली पाहिजे. अनेक लोकांना सतत हताश, खिन्न आणि दुःखी राहायची सवय लागलेली असते. जर त्यांना अचानक एखादी गुड न्यूज दिली तर ते म्हणतील, इतकं खुश राहणं योग्य नाही. मला भेटलेल्या एका महिलेचं हे विधान होतं. दुःख, नैराश्य याची लोकांना जणू सवयच जडलेली असते. इतकी की आनंदाच्या क्षणीही ते हताश, उदास होतात, जशी काही त्यांना आनंदाची ॲलर्जी असते. इंग्लंडमधील एका वयस्कर महिलेला कित्येक वर्षापासून संधिवाताचा आजार जडला होता. ती तिच्या गुडघ्यावर थोपटत म्हणायची, माझा संधिवात जास्तच वाढलाय.
आज मी बाहेर पडू शकेन असं वाटत नाही. माझ्या सांधिवाताने मला अगदी हतबल करून सोडलेलं आहे. असा सारखा नकारात्मक विचार करायची. तिचा मुलगी व शेजारी तिची अति काळजी घ्यायची. खरं तर त्यांची सहानुभूती मिळावी यासाठी ती महिला सांधिवातासारखा आजार पकडून ठेवत होती. तिच्या अंतर्मनानं संधिवाताशी जणू मैत्रीच केली होती. दुःखात हतबलतेत तिला आनंद वाटायचा. मी तिच्यासाठी एक उपचार पद्धती सुचवली. तिला बायबलचे काही उतारे लिहून दिले व सांगितले की तिने त्यातील सत्य समजून घेतलं तर तिचा मानसिक दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तिचा विश्वास, तिची श्रद्धा तिला पुन्हा निरोगी करेल. पण तिला बरं होण्यास रसच नव्हता. तिला त्रस्त राहण्यातच आनंद वाटत होता. कारण त्या आजारानं मिळणारी सहानुभूती तिला हवीशी वाटत होती. ती सहानुभूती गमवायची तिची इच्छा नव्हती. दुःख का निवडावं? अनेक लोकांना नकळत दुःख निवडतात. पुढील प्रमाणे विचार करून ते दुःखाला आमंत्रण देतात. आजचा दिवसच अशुभ आहे. आज प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत आहे. मला यश मुळीच मिळणार नाही. प्रत्येकजण माझ्या विरोधात कट रचत आहे. धंदा खूप डबघाईला आला आहे. मी नेहमी उशिरा पोहोचतो. कधी चांगली संधी मिळतच नाही. तो करू शकतो पण मला मात्र जमणार नाही. सकाळी तुमच्या मनात असे विचार आले तर ते सत्यात उतरतील आणि तुम्ही अत्यंत दुःखी व्हाल. तुम्ही ज्या जगात वावरता ते तुमच्या मनात चाललेल्या विचारांवर अवलंबून असतं. मार्क ऑरेक्स हा महान रोमन तत्वचिंतक आणि संत म्हणतो, माणूस जसा विचार करतो तसं त्याचं जीवन घडतं. 19व्या शतकातील एका आघाडीचे अमेरिकन तत्वचिंतक इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जसा विचार करतो तसाच तो असतो. तुम्हाला ज्या प्रकारचे विचार करण्याची सवय जडलेली असते तेच तुमचं वास्तव बनतं. तुमचं मन नकारात्मक विचारात, नैराश्याच्या व उदास विचारात गुरफटणार नाही. तुमचे अनुभव तुमच्या विचारांना अनुसरूनच असतात. माझ्याजवळ लाखो रुपये असले तर मी सुखी झालो असतो हा विचार भ्रामक आहे. धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच ती सुखाला अडवतही नाही. आज बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण महागडा टीव्ही, अत्याधुनिक मॉडेलची कार, महागडे डिझायनर कपडे, फार्म हाऊस या मार्गाने सुख विकत घेता किंवा निर्माण करता येत नाही. सुख असतं ते तुमच्या विचारात आणि भावनेत. सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमपणे करावं लागतं असं बऱ्याच लोकांना वाटतं. कोणी म्हणतं, जर माझी अध्यक्षपदी निवड झाली, एखाद्या कॉर्पोरेशनचा CEO बनलो, वर्तमानपत्रात पेज 3 झळकलो. पण सुख ही आध्यात्मिक व्यवस्था आहे. पदोन्नती किंवा मान सन्मान सुख देतीलच असं नाही. अंतर्मनाचे नियम जाणून त्याचा जीवनात प्रत्यय घेण्यातच खरं सुख सामावलं आहे. शांत मनोभूमी सुखाची बाग. काही वर्षांपूर्वी मी सॅन फ्रान्सिस्कोत एका माणसाशी बोललो. त्याचा व्यवसाय डबघाईला आल्यामुळे तो कुंठित झालेला होता. तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर होता. अध्यक्ष व उपाध्यक्षांबद्दल त्यांच्या मनात खूप द्वेष भरलेला होता. त्याच्या कल्पनांना त्या दोघांनी केलेल्या विरोधामुळे कंपनी बुडत होती असं त्या गृहस्थाला वाटायचं. बाजारातील त्या कंपनीच्या शेअर्सची भावही घटत होता. परिणामी बाजारातील त्याचा हिस्सा पण कमी होत होता. त्यामुळे त्याला खूप मोठा घोर लागून राहिला होता. कारण त्या शेअर्समध्ये त्याने खूप मोठा वाटा गुंतवला होता. तो रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी शांतपणे म्हणायचा, माझ्या कंपनीतले सर्व लोक प्रामाणिक, मनपूर्वक काम करणारे, सहकार्य देणारे, विश्वासू आहेत. कंपनीच्या विस्ताराच्या, कल्याणाच्या आणि भरभराटीच्या माळेचे ते मणी आहेत. मी माझ्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसाठी आणि कंपनीतील सर्वांसाठी प्रेम, शांती आणि शुभेच्छा प्रसारित करतोय. कंपनीच्या अध्यक्षांना व उपाध्यक्षांना त्यांच्या सर्व कार्यात दिव्य मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या अंतर्मनाची असीम बुद्धिमत्ता माझ्यामार्फत सगळे निर्णय घेत आहे.
आमच्या सगळ्या व्यावसायिक कार्यात आणि आमच्या परस्परांशी असलेल्या संबंधात फक्त योग्य तीच कृती घडत आहे. मी शांती, प्रेम आणि शुभेच्छा रूपी तरंगांना माझ्या आधी कार्यालयात प्रसारित करतोय. कंपनीतील माझ्यासह सगळ्यांच्या हृदयात शांती आणि सुसंवादाचं दिव्य साम्राज्य आहे. श्रद्धा, विश्वास यांनी ओतप्रोत एका नव्या दिवसाची मी आता सुरुवात करत आहे. तो अधिकारी प्रार्थना रोज सकाळी 3दा शांतपणे व पूर्ण विश्वासासह म्हणायचा. दिवसभरात जेव्हा त्याच्या मनात भयाचे, रागाचे विचार यायचे तेव्हा तो स्वतःशीच म्हणायचा, शांतीच मला नियंत्रित करते. तो त्याच्या मनाला शिस्त लावत राहिला. त्याच्या मनात नकारात्मक विचार यायचे थांबले. त्याच्या मनात शांतीचं राज्य प्रस्थापित झालं. त्यानं सद्विचारांचं बी पेरून शांतीचं शिवार फुलवलं. नंतर त्याने मला कळवलं की जवळजवळ 2 आठवड्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी त्याला बोलावलं. त्याच्या कामाचं व नवकल्पनांचं कौतुक केलं आणि म्हणाले, तुझ्यासारखा जनरल मॅनेजर लाभला हे आमचं खूप मोठं सुदैव आहे. अडथळा नसतोच मुळी. खूप वर्षांपूर्वी मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. एका घोड्याला रस्त्याच्या कडेला साप दिसला. तो घाबरला. त्यानंतर तो घोडा जेव्हा त्या रस्त्यावरून जाताना त्या खुंट्याजवळ यायचा तेव्हा तो खूपच घाबरायचा. त्याच्या मालकानं ते खुंट जाळून तो रस्ता सपाट केला, पण तरीही तो घोडा त्या खुंट्याच्या जागी यायचा तेव्हा हादरून जायचा. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच तर घडत असतं. घोडा ज्याला घाबरत होता असं प्रत्यक्षात काही अस्तित्वातच नव्हतं. मानव प्राणी देखील दोरीला साप समजतो व त्याच्या मनात सापाबद्दल अधिक भीती वास करते. त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते ते त्रासदायक वाटतं असं काही नसतंच मुळी. भीती ही केवळ एक विचार असतो. जसं त्या मालकानं खुंट जाळलं तसं तुम्हीही तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. सर्व ठिकाणी विजयच मिळेल असा विश्वास बाळगा. मला व्यवसायात अपयशी झालेला एक माणूस भेटला. मी खूप घोड चुका केल्या आहेत, पण यातून मी शिकलोही आहे. आता मी पुन्हा व्यवसाय सुरू करेन. मला खरंच यश मिळणार आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? सर्वात सुखी व्यक्ती ती असते जी तिच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत. सर्वोत्कृष्ट लोकच सुखी असतात असं नव्हे, तर ज्यांना जगण्याची कला अवगत असते ते देखील सर्वात सुखी असतात. तुमच्यातील सर्वोत्तमाच्या रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य आणि सौंदर्य अधिकाधिक व्यक्त होऊ द्या. मग जगात सर्वाधिक सुखी असलेल्या व्यक्तींपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी व्हाल. स्थितप्रज्ञ ग्रीक तत्वचिंतक एपिक्टेटस म्हणतात, जेव्हा भल्या पहाटे जागे होता तेव्हा आणि तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा अशा दोन्ही अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टींच्या प्रभावाखाली येऊ नका. ईश्वराचरणी समर्पित करा स्वतःला. सुखाचे मूलमंत्र. 1. 19व्या शतकातील सर्वात मोठा शोध म्हणजे श्रद्धेचा स्पर्श झालेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध होय. विल्यम जेम्स. 2. अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तुम्ही या शक्तीवर दृढ श्रद्धा ठेवू लागता तेव्हा सुख तुमच्याकडे चालत येतं. मग तुमची स्वप्न सत्यात उतरतील. 3. अंतर्मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही कोणत्याही अपयशानंतरही धवल यश मिळवू शकता आणि तुमच्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकता. जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. 4. सुखाची निवड करा. सुखी असणं ही एक सवय आहे. ज्या गोष्टी सत्य, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्यांची प्रशंसा व्हायलाच हवी. 5. सकाळी डोळे उघडताच स्वतःशी म्हणा, मी आज सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची, शुभेच्छांची, शांतीची निवड करत आहे. 6. आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे कुटुंबीय, सहचारी, सहयोगी यांच्या शांतीसाठी, यांच्या सुखासाठी, समृद्धीची प्रार्थना करा. 7.
तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी. तीव्र उत्कट इच्छेशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनांचे व श्रद्धांचे पंख असलेली अनिवार्य ओढ. तुमच्या इच्छापूर्तींची कल्पना करा. इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभवा. 8. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात गुंतल्यास तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात घ्या, तुमचं जीवन तसंच असेल जसे तुमचे विचार. 9. तुम्ही सुख मुळीच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी. ज्याच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक सुखी आहेत तर काही दुःखी. पैसा ही काही सुखाची मास्टर की नव्हे. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात आणि भावनेत सुख असतं. 10. मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या सुरक्षिततेच्या धक्क्याला बांधा, मग तुमचं मन केवळ सुखाचीच निर्मिती करेल. 11. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचं कारण ठरू शकत नाही. ते परिणाम आहेत, कारण नाही. तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह मिळवा. सुख निवडा. 12. सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परमोत्तम आहे. ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.